मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा पाहणी दौरा रद्द करण्यात आला आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत, वाहन चालकांची तारांबळ होते। वाहतूक कोंडीत अडकून कालच एका चिमुकल्याचा मृत्यू सुद्धा झाला होता। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहतूक कोंडीची समस्या मात्र कायमच आहे। सध्या मी याच महामार्गा परिसरातील घोरबंदर परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर हा 121 किलोमीटरचा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती आतापर्यंत 600 कोटीहून अधिक खर्च या महामार्गाला केलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे लोक आपल्याला या ठिकाणी वाहनधारक दाखवतात। मात्र जर पाहिलं तर या परिसरात मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कारण या महामार्गावरती गेल्या 2 ते 3 वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांना होतो। आपण पाहिलं तर या महामार्गावरती जेव्हा डांबरीकरण होतं त्यावेळी कधीच एवढी मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली नव्हती किंवा अपघात झाले नव्हते। मात्र या ठिकाणी काँक्रिटीकरण झाल्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढली, या ठिकाणातले अपघात देखील वाढले। त्यामुळे आता या ठिकाणी प्रशासनावरती आता या ठिकाणी वाहनधारक या ठिकाणी आणि नागरिक नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आपण महामार्गाची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी महामार्ग प्रशासनाकडून कुठलीही स्वच्छता ही केली जात नाहीये। महामार्ग जर आपण पाहिला तर ज्या ज्या ठिकाणी आपण पाहणार तिथे ते अशा पद्धतीने आपल्याला कचऱ्याचे ढिगारे असतील, रॅबिट असेल, अशा पद्धतीने पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर हे ट्रक कशा पद्धतीने या खड्ड्यातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। मात्र या महामार्गावरती केलेला खर्च नेमका केला कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। कॅमेरामॅन रोहनसह विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।